तर नमस्कार आहे रामराम मंडळीचा. तर आजच्या दिवसाला सुरुवात करूया. मी तुषार आणि थेट कोकणातून तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सकाळचे 7:30 वाजले होते आणि या थंडीतून आपण निघालो होतो आपल्या ड्युटीवरती. गोडाऊनला आलो, गाडी वगैरे भरून झाली होती आणि जोराची भूक लागली होती. आणि नाश्त्यामध्ये होती जी काल बोललो होतो मस्तपैकी गरमागरम अशी फणसाची भाजी. आता गाडी वगैरे भरलेली आहे, सोबत नेहमीप्रमाणे बाबाच आहे आपल्यासोबत. आज आम्ही आहोत दोघेच आणि आज आहे खंडाळा आणि जयगड, म्हणजे लांबचं पल्ल्याचं मार्केट आहे. त्याच्यामुळे किती काय व्हिडिओ बनवायला, ब्लॉग बनवायला मी काय सांगता येत नाही आहे. तरी पण आपण थोडाफार प्रयत्न हा करणारच आहोत. आता पोहोचू, साधारण 12 वाजले. संध्याकाळी यायला आज लेट होणार, 7 तरी वाजतील. फायनल खंड्यामध्ये पोहोचलो. माल उतरवायला सुरुवात झाली होती आणि हे आहेत खंड्यातले दुकानदार, स्वीटमार्टवाले. माझा आम्हाला पण तुमच्या व्हिडिओमध्ये घ्या. आज घेतला तर त्यांचं लक्ष नव्हतं, शेवटी हाय केला त्यांनी. खंड्यामधले बहुतेकसं मार्केट आटपलं होतं, जेवण वगैरे झालं आणि निघालो होता जयगडच्या दिशेनं. बाबा पूर्णपणे सुस्त झोपले होते, कारण जेवल्यानंतर जी झोप लागते ती काय जबरदस्त असते. तेवढ्यात दिसला आपल्याला जयगडमध्ये जयविनायकच्या इथली बोट. आपल्या बोटीत कधीतरी जायचंच आहे फोटो काढायला, कारण लांबून जातो परंतु जवळ जाता येत नाही. पुढे मंदिर आलं जयविनायकचं. गणपती बाप्पाला बाहेरूनच नमस्कार केला. म्हटलं गणपती बाप्पा तुमचं आमच्यावरती सुद्धा लक्ष असू दे. शेवटी आपण निघालो पुढे जयगडच्या दिशेनं. तेवढ्यात आपल्याला रस्त्यामध्ये जाताना एक डिलिव्हरी बॉय दिसला. त्याच्या बॅगवर लिहिलं होतं 40,000 रुपये प्रत्येक महिन्याला कमवा. म्हटलं मग आम्ही कशाला एवढं दगदगीचं जीवन करतोय, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणार होतो. तेवढ्यात तो निघून गेला. जयगडमध्ये पोचलो होतो आणि या बघा JSWच्या उंचच्या उंच केवढ्या चिमण्या आहेत. खालून दिसताना केवढ्या मोठ्या दिसतात, जवळ गेल्यावर आणखी किती मोठ्या दिसतील काय मग. शेवटी सगळा जयगडमधला माल उतरवला. खाली जेटीवरती आलो. जेटीवरचा पण माल उतरून झाला होता. तेवढ्यात बोट पण आली होती. म्हटलं थोडंसं शूट घेऊया. सगळी लोक बघत होती, अरे आम्हाला पण घ्या, आम्हाला पण घ्या. म्हटलं सगळी येतात आहे तुम्ही व्हिडिओमध्ये, उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा आपल्या चॅनलवरती आणि सगळ्यात आधी सबस्क्राईब करा असं सगळ्यांना तिथे सांगितलं मी. तर म्हणजे तिथून डायरेक्ट आलो आपण गोडाऊनला. मुन्ना तर उभा होता कस्टमरची वाट बघत. म्हटलं काहीतरी ऑर्डर देऊया, पण म्हटलं आज गुरुवार आहे, थोडासा उपवाससुद्धा पाळूया. शेवटी संध्याकाळी 7 वाजता होता आपल्या भावाचा बड्डे. तर बड्डेचं सेलिब्रेशन झालं. म्हटलं काही सोय बी आहे की नाही भावा. भाऊ बोलला काहीच नाही सोय, अजून पगार नाही जायला. म्हटलं काय बोलणार आता. अशा प्रकारे म्हणजे आता व्हिडिओ इथेच संपते आपली. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सर्वात आधी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.